नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला माझी स्पर्धा परीक्षा. मित्रांनो, आपण लास्ट लेसनमध्ये जे आपले रिझल्टंट फाइंड आउट करण्याचे जे व्हेरियस सिस्टम ऑफ फोर्सेससाठी कशा पद्धतीने रिझल्टंट फाइंड आउट करायचं त्याच्याबद्दलचं आपण डिस्कशन केलं होतं मित्रांनो, करेक्ट. तर मग आजच्या लेसनमध्ये जे आहे आज आपण पाहणार आहोत जे आपल्या कंडिशन्स ज्या लागतात आपल्याला, ठीक आहे, फॉर द इक्विलिब्रियम ऑफ व्हॉट युअर सिस्टम ऑफ फोर्सेस. ठीक आहे, जे तुमच्या काय असतं व्हेरियस सिस्टम ऑफ फोर्स सिस्टम्स असतात त्यांच्या इक्विलिब्रियम साठी तुमच्या काय कंडिशन्स काय काय असतात आपण त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत मित्रांनो. ठीक आहे, तर याच्याबद्दलच्या ज्या आहेत मित्रांनो अतिशय सोप्या आहेत. तुम्ही जर रीड केलात तरीही तुम्हाला काय कळणार आहे त्या इझिली कळून जातील. पण तरीही आपण काय करूया या ठिकाणी त्या अतिशय व्यवस्थितपणे जे आहेत आपण त्यांच्याबद्दल या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत मित्रांनो. ठीक आहे, तर मग फर्स्ट आपण जाणून घेऊया की जे आपल्या कोणत्या कोणत्या सिस्टम होत्यात आपण त्यास एकदा डिस्कस करून घेऊया. फर्स्ट होती आपली कोलिनियर फोर्स सिस्टम. ठीक आहे, कोलिनियर फोर्स सिस्टममध्ये काय होतं तुमचे फोर्सेस कसे अलॉंग वन लाईनच होते. ठीक आहे, म्हणजेच काय झालं तुमचे काय होतात जे फोर्सेस जे राहतात ते काय असतात तुमचे अलॉंग ओनली वन ॲक्सिस राहतात त्यांच्यामध्ये. ठीक आहे, कंटेन्स ओनली वन ॲक्सिस. ठीक आहे, मग त्याच्यामुळे तुम्ही काय करू शकतात एक तर तुम्ही त्या फोर्सेसला कसं अलॉंग एक तर एक्स डायरेक्शनमध्ये रिझॉल्व करा नाही तर वाय डायरेक्शनमध्ये तुम्ही त्याला रिझॉल्व करा. ठीक आहे, आणि त्याचं जे आहे इक्विलिब्रियम तुम्ही तेच फाइंड आउट करा. करेक्ट. सेकंड इक्विलिब्रियम तुमची सिस्टम ऑफ फोर्सेस होती ती कॉन्करंट. ठीक आहे, मी या ठिकाणी लिहितच जातो. ठीक आहे, सो दॅट तुम्हाला कळत जाईल. ठीक आहे, फर्स्ट आहे कंडिशन. ठीक आहे, फॉर इक्विलिब्रियम फॉर व्हेरियस फोर्स सिस्टम. ठीक आहे, फोर्स सिस्टम व्हेरियस फोर्स सिस्टमसाठी काय आहे तुमच्या इक्विलिब्रियमच्या कंडिशन त्या आता या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, मग फर्स्ट काय आहे तुमचं इक्विलिब्रियम. ठीक आहे, ऑफ कोलिनियर फोर्स सिस्टम. ठीक आहे, कोलिनियर फोर्स सिस्टम. ठीक आहे, कोलिनियर म्हणजे काय आहेत मित्रांनो तुमचे जे फोर्सेस जे आहेत ते काय आहेत along one line act करते forces are collinear then what your only one axis contains all forces. करेक्ट आहे की नाही. ठीक आहे, जसं की सपोज काय आहे तुमचा हा एक्स ॲक्सिस आहे. ठीक आहे, एक्स ॲक्सिसच्या अलॉंग तुमचा काय आहे हा एक फोर्स आहे. ठीक आहे, या डायरेक्शनमध्ये हा तुमचा दुसरा फोर्स आहे. ठीक आहे, परत मग हा तिसरा फोर्स आहे हा F1 F2. ठीक आहे, F3. ठीक आहे, मग जर तुम्हाला काय करायचं आहे यांचं जर इक्विलिब्रियम जर तुमचे काय असेल एखाद्या बॉडीवर जर तुमचे हे फोर्सेस ॲक्ट होत असतील. ठीक आहे, असे फोर्सेस जर तुमचे काय होत असेल ॲक्ट होत असतील. ठीक आहे, म्हणजेच काय सपोज ही बॉडी आहे तुमची. ठीक आहे, याच्यावर काय होतं इकडनं एक F1 फोर्स लागतोय. ठीक आहे, आणि इकडनं काय लागतोय तुमचा F2 फोर्स लागतोय. ठीक आहे, तर मग काय झालं या ठिकाणी तुमची काय आहे यांची जी लाईन ऑफ ॲक्शन आहे F1 आणि F2 ची ती काय आहे ती सेम आहे. ठीक आहे, म्हणजेच काय झाले तुमचे फोर्सेस कसे झाले तुमचे या ठिकाणी तुमचे फोर्सेस काय झाले कोलिनियर झाले. ठीक आहे, मग ही बॉडी जी आहे ती इक्विलिब्रियम मध्ये असण्यासाठी तुमचे काय झालं पाहिजे. ठीक आहे, ती बॉडी इक्विलिब्रियम मध्ये असण्यासाठी. ठीक आहे, म्हणजेच काय झालं तुमचं समेशन एफ ऑफ एक्स आपण करू शकतो का. समेशन एफ ऑफ एक्स काय झालं मग तुमचं समेशन एफ ऑफ एक्स विल बी F1 मायनस F2. ठीक आहे, मग तुमची बॉडी कधी राहील तुमची इक्विलिब्रियम मध्ये जर या दोघं फोर्सेसमुळे तुमच्या बॉडीवर इफेक्ट काहीच नाही झाला पाहिजे. म्हणजे ती बॉडी काय झाली पाहिजे ती बॉडी सेम पोझिशनला असली पाहिजे त्याच्यामध्ये काहीच मोशन नाही झालं पाहिजे. ठीक आहे, म्हणजेच काय झालं तुमचे काय झालं पाहिजे जी समेशन ऑफ फोर्सेस जी आहे ती तुमची किती झाली पाहिजे 0 झाली पाहिजे. ठीक आहे, म्हणजेच काय झालं तुमचं समेशन ऑफ एफ एक्स होतं ते 0 झालं. पण जर तुमचं असे हॉरिझॉन्टल अलॉंग एक्स ॲक्सिस न लागता वाय ॲक्सिसला जर तुमचे फोर्सेस लागत असतील. ठीक आहे, तर मग तेव्हा काय तुमचं समेशन एफ वाय विल बी युअर इक्वल टू 0. करेक्ट आहे की नाही. ठीक आहे, मग कोलिनियर फोर्सेससाठी तुमच्या काय कंडिशन्स आहेत एकतर तुमचं काय असेल समेशन एफ एक्स 0 असेल नाही तर काय असेल तुमचं समेशन एफ वाय 0 असेल. करेक्ट आहे. ठीक आहे, तर मग सेकंड काय आहे तुमचं सेकंड आहे तुमचं इक्विलिब्रियम ऑफ. ठीक आहे, कॉन्करंट फोर्सेस. ठीक आहे, कॉन्करंट फोर्स सिस्टम. ठीक आहे, तर हे काय झालं तुमचे इक्विलिब्रियम ऑफ कॉन्करंट फोर्स सिस्टम. ठीक आहे, कॉन्करंट फोर्स सिस्टम मध्ये काय आहे मग तुमचे
जर तुमचे काय असेल इफ ऑल फोर्सेस, ठीक आहे, ते काय असेल तुमचे एका पॉईंटला येऊन काय होत असेल, मीट होत असेल, तर त्या फोर्सेसला आपण काय म्हणत होतो, कॉन्करंट फोर्स सिस्टम. ठीक आहे. मग मी सपोज या ठिकाणी अशा पद्धतीने ही एक सपोज तुमची अशी लाईन ऑफ ॲक्शन जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर मग इथून हा फोर्स जो आहे हा F2 फोर्स, याची लाईन ऑफ ॲक्शन अशी आहे. ठीक आहे. हा F3 फोर्स आहे, F1 F2 अँड F3. ठीक आहे. तर मग तुम्हाला याच्या इक्विलिब्रियमसाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुमच्याकडे दोन कंडिशन्स असणं गरजेचं आहे. ती आहे समेशन ऑफ एफ ऑफ एक्स, ठीक आहे, इज इक्वल टू 0 अँड समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. कारण तुमची बॉडी काय आहे, एक्स डायरेक्शनमध्ये पण नको मूव्ह व्हायला, वाय डायरेक्शनमध्ये पण नको मूव्ह व्हायला, तेव्हा तुम्ही काय बोलणार की तुमची बॉडी कशी आहे, इक्विलिब्रियममध्ये आहे. करेक्ट आहे. तर मग काय झालं, या तुमच्या कोलिनियरसाठी तुमची या दोघांपैकी एक कंडिशन, एक तर समेशन एफ ऑफ एक्स 0 नाही तर समेशन एफ ऑफ वाय 0 असलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे ज्या लाईन ऑफ ॲक्शनला तुमचे कोणत्या लाईन ऑफ ॲक्शन थ्रू, एक तर हॉरिझॉन्टल किंवा एक्स ॲक्सिसच्या अलॉंग तुमचे फोर्सेस आहेत कोलिनियर किंवा वाय ॲक्सिसच्या अलॉंग कोलिनियर आहेत, त्यानुसार तुमच्या या दोघांपैकी एक कंडिशन राहील. ठीक आहे. जर तुमची कॉन्करंट फोर्स सिस्टम असेल तर तेव्हा तुमच्याकडे या दोघं कंडिशन्स काय असल्या पाहिजे, मस्त तुमच्या सॅटिस्फाय झाल्या पाहिजे, तरच तुम्ही काय बोलणार की तुमची सिस्टम ऑफ फोर्सेस कशी आहे, तुमची इक्विलिब्रियम आहे, तुमची बॉडी जी आहे, ठीक आहे, ज्याच्यावर तुमची सिस्टम ऑफ फोर्सेस ॲक्ट होत आहे, ती बॉडी काय आहे तुमची, ती इक्विलिब्रियममध्ये आहे. ठीक आहे. तर हे झालं फर्स्ट टू कंडिशन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर मग तुमचं काय आहे, थर्ड आहे तुमचं इक्विलिब्रियम ऑफ पॅरलल फोर्स सिस्टम. ठीक आहे. तर मग याच्यासाठी तुमच्याकडे काय असेल मित्रांनो, ठीक आहे, आपण लास्ट लेसनमध्ये पण पाहिलं होतं, पॅरलल फोर्स सिस्टम म्हणजे काय, तुमचे अलॉंग काय येतील, एकाच डायरेक्शनमध्ये ॲक्ट होतील ते. ठीक आहे. एक तर अपवर्ड डाऊनवर्ड. ठीक आहे. अपवर्ड नाही तर मग तुमचे काय हॉरिझॉन्टल असतील. ठीक आहे. अशा पद्धतीने एक तर काय राहील तुमचं समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0 राहील, नाही तर समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 राहील. ठीक आहे. तुम्हाला फोर्सेस काय दिले असतील, एकाच डायरेक्शनमध्ये दिले असतील, एक तर समेशन एफ एक्स किंवा समेशन एफ वाय. ठीक आहे. मग मी त्याच्यासाठी काय लिहितो, एक समेशन एफच लिहितो, समेशन एफ इज इक्वल टू 0. डायरेक्शन जी असेल त्यानुसार आपण ते नोटेशन त्यावेळेस देऊन देऊ. ठीक आहे. जसं आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलं असेल. ठीक आहे. आणि दुसरी एक अजून कंडिशन काय आहे तुमची जी आहे, ठीक आहे, दुसरं काय होतं, तुमची बॉडी तर ठीक आहे ट्रान्सलेटरी मोशनमध्ये होऊ शकते, पण रोटेशनल मोशन पण होऊ शकते की नाही त्याच्यामध्ये. जर तुमचा रिझल्टंट काय झाला, तुमचा तो जो पॉईंट ऑफ रेफरन्स होता त्याच्यापासून जर काही डिस्टन्स डीवर असेल, ठीक आहे, त्याचं मोमेंट आर्म जर रिझल्टंटचे एक रेफरन्स पॉईंटपासून मोमेंट आर्म जी आहे ती काहीतरी येत असेल, तर मग त्यावेळेस ती काय होईल, बॉडी रोटेशनल मोशनमध्ये पण होईल. ठीक आहे. आपण काय झालं, ट्रान्सलेशनल मोशन आपली जी 0 करण्यासाठी ती नको व्हायला, त्याच्यासाठी ही तर एक कंडिशन झाली, पण रोटेशनल मोशन पण नको व्हायला त्याच्यासाठी आपल्याकडे एक अजून कंडिशन असली पाहिजे, ती आहे तुमचं समेशन एम इज इक्वल टू 0. करेक्ट आहे की नाही. ठीक आहे. तर मग याच्याने काय होईल, तुमचं जे आहे ती बॉडी काय होईल, त्याच्यामध्ये रोटेशनल पण मोशन नाही होणार आणि ट्रान्सलेशनल पण मोशन नाही होणार मित्रांनो. ठीक आहे. तर होप तुम्हाला सर्वांना हे जे आहे हे डिस्कशन कळत असेल. ठीक आहे. तर फोर्थ आणि लास्ट जी सिस्टम आहे ती आहे आपली जनरल सिस्टम. ठीक आहे. मग त्याच्यासाठी काय आहे, इक्विलिब्रियम ऑफ जनरल फोर्स, ठीक आहे, सिस्टम. ठीक आहे. मग त्याच्यासाठी काय आहे तुमच्याकडे, त्याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे जनरल फोर्स सिस्टम म्हणजे तुमचा इन्क्लाइंड असू शकतो, व्हर्टिकल असू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मग अपवर्ड इन्क्लाइन असू शकतो. ठीक आहे. हॉरिझॉन्टल फोर्स लागू शकतो, अशा पद्धतीचे फोर्सेस लागू शकतात. मग त्यावेळेस तुमची काय आहे, बॉडीमध्ये ट्रान्सलेटरी मोशन नको व्हायला म्हणून तुम्ही काय करणार, समेशन एफ एक्स इज इक्वल टू पण 0 घेणार. ठीक आहे. अँड समेशन एफ वाय इज इक्वल टू पण 0 घेणार. ठीक आहे. बट काय अजून त्याच्यासोबत बॉडीमध्ये काय रोटेशनल मोशन पण होऊ शकते, मग त्याच्यामुळे तुम्ही काय करणार, समेशन एम जे आहे, ठीक आहे, समेशन एम विल बी ऑल्सो इक्वल टू 0. ठीक आहे. सो याच्यासाठी काय आहे, याच्यासाठी तुमच्याकडे 3 कंडिशन आहे, समेशन एफ एक्स इज इक्वल टू समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 अँड समेशन ऑफ मोमेंट. ठीक आहे. ऑल मोमेंट इज इक्वल टू 0. ठीक आहे. तर हे काय झालं, तुमच्या या इक्विलिब्रियम कंडिशन्स झाल्यात मित्रांनो, कोणत्या, फॉर व्हेरियस फोर्स सिस्टम. ठीक आहे. 4 फोर्स सिस्टम होत्या. फर्स्ट कोणती होती तुमची, कोलिनियर फोर्स सिस्टम. त्याच्यासाठी काय होतं तुमचं, इधर समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0 और समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. ठीक आहे. इन शॉर्ट आपण काय लिहू, समेशन एफ इज इक्वल टू 0. ठीक आहे. जसं या ठिकाणी एक तर तुमचं समेशन एफ एक्स असेल, नाही तर समेशन एफ वाय असेल. ठीक आहे. सॉरी, समेशन इथं एफ वाय आणि इथं एफ एक्स. ठीक आहे. काय येईल तुमचं, अशा पद्धतीने सेम तशाच पद्धतीने फर्स्ट केसमध्ये येईल तुमचं. ठीक आहे. सेकंड केस काय होती तुमची, इक्विलिब्रियम ऑफ युअर वॉट,
कॉन्करंट फोर्सेसमध्ये तुमचे काय इन्क्लाइंड फोर्सेस पण येतात. ठीक आहे, इन्क्लाइंड प्लेन म्हणजे इन्क्लाइंड डायरेक्शनमध्ये पण लागतात तुमचे. ठीक आहे, मग त्याच्यासाठी तुमच्याकडे दोन कंडिशन होत्या. काय होतं तुमचे समेशन एफ एक्स इज इक्वल टू अँड समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. ठीक आहे, दोघं झालं. त्याच्यानंतर मग थर्ड काय होते तुमची केस, इक्विलिब्रियम ऑफ युअर पॅरलल फोर्स सिस्टम. पॅरलल फोर्स सिस्टममध्ये तुमचे काय तुमचे समेशन एफ इज इक्वल टू 0 अँड समेशन एम इज इक्वल टू 0. करेक्ट. अँड फोर्थ काय होतं तुमचं इक्विलिब्रियम ऑफ युअर जनरल फोर्स सिस्टम. ठीक आहे, जनरल फोर्स सिस्टम म्हणजेच काय झालं तुमचं समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0 अँड समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. ठीक आहे, अँड मोमेंट ऑफ ऑल फोर्सेस काय झाले तुमचे, ते पण काय झाले पाहिजे, त्यांची पण समेशन किती आली पाहिजे, ती 0 आली पाहिजे. ठीक आहे, तर ह्या झाल्या तुमच्या इक्विलिब्रियम कंडिशन. ठीक आहे, इक्विलिब्रियम कंडिशन झाल्या तुमच्या सर्व. ठीक आहे, तर मग आपला जो जे आपल्याला बी पार्ट जो दिला होता मेकॅनिक्सच्या सिलेबसमधला, तो आपला या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे मित्रांनो. ठीक आहे, तर मग आता त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत, आपण जे आहे नेक्स्ट आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ सपोर्ट्स, टाइप्स ऑफ लोड्स अँड टाइप्स ऑफ बीम्स. ठीक आहे, तर त्या आधी आपण काय पाहणार आहोत, त्याआधी आपण पाहूया टाइप्स ऑफ सपोर्ट. त्यातलं सर्वात पहिलं आहे टाइप्स ऑफ सपोर्ट्स. ठीक आहे, टाइप्स ऑफ सपोर्ट्स. ठीक आहे, तर मग टाइप्स ऑफ सपोर्ट्स मधला जो आहे, ठीक आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे रोलर सपोर्ट, हिंज सपोर्ट. ठीक आहे, तर हे जे सपोर्ट आहेत आपल्याला फिक्स सपोर्ट, ह्या सर्व गोष्टी माहिती आहेत. पण बरेचसे आपले मित्र आहेत त्यांना माहिती नाही की स्मूथ सरफेस कॉन्टॅक्ट. ठीक आहे, स्मूथ सरफेस कॉन्टॅक्ट हा पण काय आहे, एक प्रकारचा सपोर्टच आहे. ठीक आहे, मी या ठिकाणी लिहितो स्मूथ सरफेस कॉन्टॅक्ट. ठीक आहे, स्मूथ सरफेस कॉन्टॅक्ट म्हणजेच काय झालं तुमचं या ठिकाणी. ठीक आहे, म्हणजे काय आहे तुमच्याकडे हा एक स्मूथ सरफेस आहे. ठीक आहे, आणि त्याच्यावर काय आहे तुमच्याकडे हा एक अशा पद्धतीने काहीतरी बॉल आहे. ठीक आहे, हा काय आहे, हा तुमचा बॉल आहे. ठीक आहे, मग हा बॉल ह्या पॉइंटला कुठेतरी, ठीक आहे, ती ह्या स्मूथ सरफेस म्हणजे काय तुमचा फ्रिक्शनलेस, म्हणजे हा बॉल जर तुम्ही याच्यावर रोल केला तर बॉल आणि सरफेसमध्ये तुमचं काय होईल, फ्रिक्शन काहीच नाही होणार. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण काय केलं, स्मूथ सरफेस कन्सिडर केला आहे. ठीक आहे, मग त्याचा हा सपोज हा पॉईंट ए असेल, तर याची जर तुम्ही एफबीडी ड्रॉ केलीत, ठीक आहे, एफबीडी ड्रॉ केलीत, तर त्याचं काय होईल, एफबीडीचा फायदा काय राहतो मित्रांनो तुम्हाला. ठीक आहे, एफबीडीचा फायदा काय असतो, एफबीडीमध्ये काय असतो तुमचा हा जो फिजिकल प्रॉब्लेम आहे, तुम्ही काय करू शकतात त्याला मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये काय करू शकतात, तुम्ही कन्वर्ट करू शकता आणि त्या क्वेश्चनला काय करू शकता तुम्ही, ते सॉल्व्ह करू शकतात. ठीक आहे, क्वेश्चन काय करू शकतात तुम्ही त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतात की नाही. ठीक आहे, तर मग काय होईल तुमची ही जी हा जो बॉल आहे त्याची एफबीडी जर आपण ड्रॉ केली तर ती कशा पद्धतीने येईल तुमची, ड्रॉइंगसाठी माफ करा मित्रांनो. ठीक आहे, तर मग काय होईल तुमचं या ठिकाणी हे बॉलचं काहीतरी वेट डब्ल्यू जे आहे ते ऍक्ट होणार. ठीक आहे, मग बॉलचं वेट ऍक्ट होत आहे, पण मग काय तुमचे इकडनं सरफेस काय होईल, सरफेस पण तुम्हाला काय होईल इकडनं काहीतरी रिॲक्शन देईल की नाही. ठीक आहे, सरफेस पण काय देईल तुम्हाला इकडनं काहीतरी रिॲक्शन देईल. ठीक आहे, ती रिॲक्शन झाली आर ए. ठीक आहे, ती काय रिॲक्शन झाली तुमची आर ए. ठीक आहे, तर हा काय झाला तुमचा स्मूथ सरफेस कॉन्टॅक्ट. ठीक आहे, जर तुमचा रफ सरफेस कॉन्टॅक्ट राहिला असता तुमचा काय झाला, इथं तुमचा जो आहे फ्रिक्शन फोर्स जो आहे तो पण आला असता तुमचा या ठिकाणी. करेक्ट आहे की नाही. ठीक आहे, जर तुमचा रफ सरफेस राहिला असता तर तुमचा त्या ठिकाणी काय झालं असतं, जो एफबीडी ड्रॉ केली असतं तुम्हाला काय झालं असतं तुमचं इथं म्यू इंटू आर ए जो आहे हा तुमचा काय राहिला असता, तुमचा फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो पण तुमचा त्या ठिकाणी ऍक्ट झाला असता. जर तुमचा बॉल कोणत्या या डायरेक्शनमध्ये मूव्ह झाला असता तरच तुमचा काय झाला असता, तो फ्रिक्शनल फोर्स या डायरेक्शनमध्ये ऍक्ट झाला असता. करेक्ट, तर हा झाला तुमचा फ्री स्मूथ सरफेस कॉन्टॅक्ट. ठीक आहे, तर मग त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे, नेक्स्ट आपला आहे रोलर सपोर्ट. ठीक आहे, मग आता आपले जे रेग्युलर सपोर्ट आहेत त्यांच्याकडे येऊया. रोलर सपोर्ट. ठीक आहे, रोलर सपोर्ट आपल्याला कुठे पाहायला मिळतात, जे ब्रिजेस वगैरे जे राहतात त्याच्यात पाहायला मिळतो आपल्याला. ठीक आहे, रोलर सपोर्ट तुमचे काय दाखवण्याचे वेरियस ठीक आहे प्रकार आहेत. ठीक आहे, हा कट केला सपोज आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर मग हा पण एक रोलर सपोर्ट आहे. ठीक आहे, आणि जर तुम्ही यांची एफबीडी जर ड्रॉ केली तर तुम्हाला कशा पद्धतीने फाइंड आउट एक व्हर्टिकल फोर्स पाहायला मिळतो फक्त ते त्या ठिकाणी. करेक्ट आहे की नाही. ठीक आहे, फक्त काय आहे दाखवण्याचा प्रकार जो आहे तो वेगळा वेगळा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मग थर्ड जे आहे, थर्ड आपला आहे हिंज. ठीक आहे, हिंज सपोर्टला काय किती रिॲक्शन येतात तुमच्या. ठीक आहे, हिंज सपोर्ट. ठीक आहे, हिंज सपोर्टला तुमच्या किती रिॲक्शन येतात. ठीक आहे, हिंज सपोर्टला किती रिॲक्शन येतात तुमच्या
दोन रिॲक्शन येतात की नाही, हॉरिझॉन्टल रिॲक्शन आणि व्हर्टिकल रिॲक्शन. ठीक आहे, म्हणजेच हा सपोज ए पॉईंट असेल. ठीक आहे, हा ए आहे, हा काय झाला तुमचा व्ही ए. ठीक आहे, हा ए आहे व्ही ए. ठीक आहे, हा ए आहे, हा एचे होईल आणि हा व्हर्टिकल कॉम्पोनंट. ठीक आहे, ठीक आहे, मग हा झाला. सिमिलरली जर तुम्ही काय दाखवलात अशा पद्धतीचा हे रोलर असेल, सॉरी हिंज सपोर्ट असेल, तर त्या केसमध्ये पण काय होईल तुमचे सेमच होणार. ठीक आहे, हा एच ए असेल, हा व्ही ए असेल. ठीक आहे, तर काय झालं तुमचा रोलर झाला, हिंज झाला. ठीक आहे, मग त्याच्यानंतर जे आहे तुमचं जो इम्पॉर्टंट जो आहे तो आहे तुमचा फिक्स्ड. ठीक आहे, फिक्स्ड सपोर्ट कशा पद्धतीने दाखवतो आपण आपल्या सर्वांना माहिती आहे. ठीक आहे, फिक्स सपोर्टला काय येतं तुमची मोमेंट पण येते की नाही. ठीक आहे, फिक्स सपोर्टला काय येते मित्रांनो तुमची मोमेंट पण येते. ठीक आहे, मोमेंट पण तुम्ही काय करतात त्या ठिकाणी कन्सिडर करतात. ठीक आहे, मग जो आपला फोर्थ जो आहे फोर्थ टाईप. ठीक आहे, फिक्स्ड सपोर्ट, फिक्स सपोर्ट, त्या केसमध्ये तुम्ही काय करतात तुमचं जे आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचं काय असेल या ठिकाणी फिक्स सपोर्ट असेल, हा ए पॉईंट असेल. ठीक आहे, मग त्याची जर तुम्ही FBD ड्रॉ केली तर तुम्हाला काय पाहायला मिळतं या ठिकाणी तुम्हाला काय मिळतं, हॉरिझॉन्टल रिॲक्शन पण मिळते, व्हर्टिकल रिॲक्शन पण, HA VA आणि त्याच्यासोबतच तुम्हाला काय अजून MA जो आहे तो पण तुम्हाला या ठिकाणी मिळतं. ठीक आहे, मोमेंट जी असते ती जी असते फिक्स सपोर्टला ती पण तुम्हाला ॲक्ट होताना दिसते मित्रांनो. ठीक आहे, तर होप तुमचं हे जे आहे आपले टाईप्स ऑफ सपोर्ट जे आपल्याला जेवढे समजून घ्यायचे होते ते आहेत. ठीक आहे, याच्याबद्दलचं जे आहे मित्रांनो मी खूप जास्त डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन नाही देणार आहे, कारण जे आहे काय असतात सपोर्ट वगैरे ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ठीक आहे, याच्यावरचे जे काही 2-4 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स जे असतील ते आपण हार्डली तुम्हाला मिळतील खरं तर पाहायला. ठीक आहे, याच्यावरनं किती रिॲक्शन्स तुमच्या लागतात फिक्स सपोर्टला वगैरे त्या सर्वात तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे मी त्यांच्याबद्दल या ठिकाणी जास्त डिस्कशन करत नाही आहे मित्रांनो. ठीक आहे, तर मग नेक्स्ट जे आहे. ठीक आहे, मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं लास्ट लेसनमध्ये. ठीक आहे, की आपण जे आहे हे बीम्स, ठीक आहे, लोड्स, ठीक आहे, ज्या इक्विलिब्रियम कंडिशन्स जे आहेत त्यांच्याबद्दल आपण काय करूया एका लेसनमध्येच आपण काय करणार आहोत ते संपवणार आहोत. आणि आपण जे आहे ठीक आहे टाईप जे ॲनालिसिस ऑफ ट्रेसेस जे आहेत त्याच्यावर आपण जास्त फोकस करणार आहोत. ठीक आहे, मग फर्स्ट काय आहे तुमचा टाइप्स ऑफ बीम्समध्ये सिम्पली सपोर्टेड बीम आपल्याला सर्वांना माहिती आहे, SSB म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, काय आहे तुमचा या ठिकाणी सिम्पली सपोर्टेड बीम. सिम्पली सपोर्टेड बीम. ठीक आहे, मग तो कशा पद्धतीने असतो तुमच्या एका साईडला काय असतं, एका एंडला तुमचं हिंज सपोर्ट असतं आणि एका एंडला काय असतं तुमचं रोलर सपोर्ट असतं. ठीक आहे, तर त्याला काय म्हणतात तुम्ही काय झालं सिम्पली सपोर्टेड बीम. ठीक आहे, मग हिंजला तुमचे किती रिॲक्शन येतात, 2, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल, आणि रोलरला तुमचं फक्त व्हर्टिकल येतं. म्हणजे इथं काय झालं HA VA. ठीक आहे, हा जर A एंड असेल आणि हा B एंड. ठीक आहे, मग इथं काय होणार तुमचा VB. ठीक आहे, तर मग हा झाला तुमचा सिम्पली सपोर्टेड. ठीक आहे, सेकंड आहे तुमचा कॅन्टिलिव्हर बीम. कॅन्टिलिव्हर बीम, कॅन्टिलिव्हर बीम मध्ये काय होईल मग तुमचं या ठिकाणी कॅन्टिलिव्हर बीम मध्ये काय होईल तुमचं एक एंड काय असतो तुमचा फिक्स्ड असतो आणि सेकंड एंड काय असतो तुमचा या ठिकाणी फ्री असतो. ठीक आहे, म्हणजे तिथं काय तुमचा सपोर्ट नाही. ठीक आहे, म्हणजे तुमचं या ठिकाणी जे आहे एक्सटर्नल लोडिंग लागू शकतात. ठीक आहे, W जे आहे W एक्सटर्नल लोडिंग लागतो आहे तुमचं या ठिकाणी. म्हणजेच काय झाला हा फिक्स एंड झाला म्हणजे तुमचा इथं काय येणार HA येणार. ठीक आहे, VA येणार आणि त्याच्यानंतर मग काय मोमेंट A. ठीक आहे, हा A पॉईंट आहे तुमचा आणि हा B पॉईंटला तुमची काहीच सपोर्ट नाही, मग त्याच्यामुळे काय होईल सपोर्टची जी रिॲक्शन येते ती तुम्हाला मिळणार नाही. ठीक आहे, मग थर्ड जे आहे तो आहे तुमचा प्रॉप्ट कॅन्टिलिव्हर. ठीक आहे, तो काय आहे तुमचा प्रॉप्ट कॅन्टिलिव्हर. ठीक आहे, प्रॉप्ट कॅन्टिलिव्हर आणि कॅन्टिलिव्हर मध्ये काय आहे तुमचा जो आहे ठीक आहे जो एंड जो फ्री होता ना मित्रांनो त्याच्या जागेवर तुम्ही काय लावणार, त्याच्या जागेवर फक्त तुम्ही काय तुमचा काय येणार त्या ठिकाणी तुमचा रोलर सपोर्ट येणार. मग हा काय झाला हा तुमचा A, हा B सपोर्ट. मग तुमचं कसं येणार इथं या ठिकाणी हॉरिझॉन्टल व्हर्टिकल अँड मोमेंट. ठीक आहे, हा HA VA अँड MA. ठीक आहे, आणि हा इथं काय व्हर्टिकल तुमचा VB. करेक्ट आहे की नाही. ठीक आहे, तर हे आपले झाले 3 टाइप्स ऑफ काय झाले तुमचे कॅन्टिलिव्हर.
ठीक आहे. मग जर हा इकडचा एंड आणि इकडचा एंड दोघं एंड काय केले तुम्ही फिक्स करून दिले तर त्याला काय म्हणतो आपण फिक्स्ड बीम. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण फिक्स्ड बीम. सो फोर्थ काय आहे आपला फिक्स्ड बीम. ठीक आहे, फिक्स्ड बीम. ठीक आहे, फिक्स्ड बीम मग काय झालं तुमचा दोघं एंड काय झाले तुमचे फिक्स झाले. ठीक आहे, मग काय झालं तुमचे दोघं एंडला हॉरिझॉन्टल रिॲक्शन, दोघं एंडला व्हर्टिकल रिॲक्शन आणि दोघं एंडला सोबतच तुमचे काय मोमेंट येतील. ठीक आहे, HA VA MA VB HB अँड MB. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुमचा फिक्स बीम राहील. ठीक आहे, मग फिक्स बीम नंतर तुमचा काय येतो तुमचा येतो त्या ठिकाणी कंटिन्युअस बीम. ठीक आहे, मग कंटिन्युअस बीम काय राहील तुमचा कंटिन्युअस बीम. कंटिन्युअस बीम म्हणजेच काय झालं जर तुमच्या बीममध्ये काय असेल ठीक आहे दोनपेक्षा जर जास्त काय असेल सपोर्ट असतील. ठीक आहे, मी या ठिकाणी दाखवतो तुमचा हा काय झाला एक हिंज झाला हा रोलर. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग हा परत अजून एक हिंज. ठीक आहे, हा A B अँड C काय झालं तुमचे दोनपेक्षा जास्त सपोर्ट झालेत मग त्याला त्या बीमला काय म्हणतो आपण कंटिन्युअस बीम. ठीक आहे, जर अजून तुमचं काय असेल हेच जे एक्स्ट्रीमेंट्स असतील ते काय असेल तुमचे सपोज फिक्स असतील मधला काय असेल तुमचा रोलर असू शकतो. ठीक आहे, तर मग त्या केसमध्ये पण हा पण कसा होईल तुमचा फिक्स्ड कंटिन्युअस बीम होणार. ठीक आहे, मग आणि त्याच्यानंतर मग जो आहे लास्ट जो टाईप आहे तो आपला तो आहे ओव्हर हँगिंग बीम. ठीक आहे, काय आहे ओव्हर हँगिंग बीम. ठीक आहे, काय आहे तुमचं ओव्हर हँगिंग बीम. ठीक आहे, मग ओव्हर हँगिंग बीम काय असतो तुमचा जर काय असेल तुमचा जो बीम काय असेल एखाद्या सपोर्ट नंतर काय असेल तुमचा प्रोजेक्ट होत असेल. ठीक आहे, बियॉन्ड एनी काय सपोर्ट तुमचा काय होत असेल तो प्रोजेक्ट होत असेल. ठीक आहे, सपोज मी या ठिकाणी हा फिक्स्ड आहे हा रोलर सपोर्ट आहे. ठीक आहे, म्हणजेच काय झालं या रोलर नंतर हा काय होतोय हा प्रोजेक्टेड पोर्शन आहे की नाही. ठीक आहे, मग या अशा बीमला आपण काय म्हणू ओव्हर हँगिंग बीम म्हणू. ठीक आहे, आणि हा जो पोर्शन राहतो याला काय म्हणतो आपण ओव्हरहँग सेक्शन. ठीक आहे, काय म्हणतो आपण त्याला ओव्हरहँग सेक्शन. ठीक आहे, ठीक आहे, तर अशा पद्धतीने काय आहेत आपले टाइप्स ऑफ बीम्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील मित्रांनो. ठीक आहे, काय आहेत तुमचे हे टाइप्स ऑफ बीम्स आहेत. ठीक आहे, मग त्याच्यानंतर जे आहे आपल्याला पाहायचं आहे टाइप्स ऑफ लोडिंग्स. ठीक आहे, टाइप्स ऑफ लोडिंग्समध्ये आपल्याकडे कोणते कोणते आहेत मग. ठीक आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे टाइप्स ऑफ लोडिंग्समध्ये काय काय आहे. ठीक आहे, टाइप्स ऑफ लोडिंग्समध्ये आपल्याकडे काय काय आहे मित्रांनो या ठिकाणी. तर टाइप्स ऑफ लोडिंग्समध्ये आपल्याकडे काय काय आहे आपल्याकडे आहे की आपले जे आहे ठीक आहे कॉन्सन्ट्रेटेड लोड म्हणजे काय झालं तुमचे पॉईंट लोड. ठीक आहे, मी या ठिकाणी लिहितो टाइप्स ऑफ लोड. ठीक आहे, काय आहे फर्स्ट कॉन्सन्ट्रेटेड लोड किंवा पॉइंट लोड. और पॉइंट लोड करेक्ट. तर मग हा पॉइंट लोड काय असतो तुमचा जी तुमची लोडची जी इंटेन्सिटी राहते ठीक आहे ती काय कन्सिडर केली जाते. ठीक आहे, ती काय कन्सिडर केली जाते ती एका पॉइंटला ऍक्ट होते आहे अशा पद्धतीने आपण कन्सिडर करतो. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काय कन्सिडर करतो की ती जी लोडची इंटेन्सिटी जी आहे ती एका पॉइंटला ऍक्ट होते आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काय कन्सिडर करतो त्याला कन्सिडर करतो की एकच पॉइंटला ऍक्ट होते आहे. ठीक आहे, याचे जे डेफिनेशन्स जे आहेत मित्रांनो मी त्या नोट्समध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत. ठीक आहे, मग नेक्स्ट जे आहे तुमचं UDL म्हणजेच काय झालं तुमचे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. ठीक आहे, काय झालं तुमचं युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. ठीक आहे, जर तुमचं काय असेल लोडिंग जी असेल मित्रांनो ठीक आहे लोडिंग काय असेल लोडिंग जर तुमची कशा फॉर्ममध्ये असेल तुमची युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट जर झाली असेल. ठीक आहे, जो लोड जो आहे इंटेन्सिटी ऑफ लोड जो आहे तो काय झाला असेल तुमचं काय युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड अलॉंग द लेंथ ऑफ लोडिंग जर तुमचा डिस्ट्रीब्यूट झाला असेल. ठीक आहे, तर त्याला काय म्हणजे ही लोडिंग काय असेल सपोज तुमची W पर मीटर आहे. ठीक आहे, युनिट देऊ शकता W न्यूटन पर मीटर W किलो न्यूटन पर मीटर त्याच्यामुळे मी काय म्हटलं फक्त W पर मीटर म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर मग काय झालं तुमचं ते W पर मीटर झालं आणि जर तुमची लोडिंग कशी आहे तुमची इंटेन्सिटी ऑफ लोड कशी आहे तुमची युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड अलॉंग द लेंथ ऑफ बीम. ठीक आहे, त्याला काय म्हणता तुम्ही युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. ठीक आहे, त्याच्यानंतर मग थर्ड आहे तुमचं UVL. ठीक आहे, UVL काय असतं मग तुमचं UVL मध्ये काय असतं तुमची इंटेन्सिटी ऑफ जी लोड जो असतो तो कशा पद्धतीने तुमचा केला जातो.
ठीक आहे. UVL मध्ये कशा पद्धतीने तुमचं लागतं आज, ठीक आहे. काय होते तुमची होल इंटेन्सिटी ऑफ लोड कशी असते तुमची, ती कशी असते, व्हॅरिंग असते, ठीक आहे, अलॉंग दी लेंथ ऑफ लोडिंग, ठीक आहे. जी ही काय आहे तुमची लेंथ ऑफ लोडिंग आहे, त्याच्यामध्ये काय आहे इंटेन्सिटी ऑफ लोडिंग कशी आहे तुमची, व्हॅरिंग आहे की नाही, ठीक आहे. कशी आहे तुमची, व्हॅरिंग आहे, ठीक आहे. जी एका एंडला किती असते तुमची, एका एंडला 0 असते आणि दुसऱ्या एंडला काय असते, सपोज तुमची W पर मीटर असते, ठीक आहे. तर अशा पद्धतीची जर तुमची लोडिंग असेल तर त्याला आपण काय म्हणतो, UVL, ठीक आहे. मग या दोघांचं कॉम्बिनेशन करून आपल्याकडे काय आहे, फोर्थ टाईपची ट्रॅपेझॉइडल लोडिंग, ठीक आहे. ट्रॅपेझॉइडल लोडिंग, ठीक आहे. स्पेलिंगकडे थोडंसं जर चुकत असेल तर दुर्लक्ष करा मित्रांनो, ठीक आहे. तर काय आहे मग तुमचा हा या ठिकाणी सिम्पली सपोर्टेड बीम, ठीक आहे. मग या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजेच काय झालं तुमची अशा पद्धतीची लोडिंग असेल, ठीक आहे. म्हणजेच काय झालं तुमचं या ठिकाणी हा जो आहे, ठीक आहे, हा काय हा तुमचा UDL बनतो आहे, ठीक आहे, थ्रू आउट, ठीक आहे, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे. इथं काय आहे, इथं W पर मीटर इंटेन्सिटी आहे आणि या टोकाला ही जी आहे, ठीक आहे, हे टोटल किती आहे तुमची W2 पर मीटर, ठीक आहे. मग ही जी आहे UVL ची इथली काय झाली, UVL ची जर तुम्ही इंटेन्सिटी पाहायला गेलं तर इथं किती झाली तुमची, इथं तुमची UDL ची किती झाली, म्हणजेच काय झाली UDL प्लस UVL, ठीक आहे की नाही. UDL ची इंटेन्सिटी किती झाली तुमची W1 पर मीटर, ठीक आहे. आणि UVL ची किती झाली, इथल्या एंडला तर 0 झाली पण आपण इकडची कन्सिडर करतो, मग UVL ची किती झाली तुमची W2 मायनस W1, ठीक आहे, पर मीटर, ठीक आहे. तर UVL ची इंटेन्सिटी किती होईल मग तुमची या ठिकाणी, टोटल W2 होता, W2 मधनं W1 गेला तर इकडची किती राहिली तुमची W2 मायनस W1, करेक्ट आहे की नाही, ठीक आहे. आणि फिफ्थ जो आहे, फिफ्थ टाईप ऑफ लोडिंग जी आहे ती आहे तुमची एक्सटर्नल मोमेंट, ठीक आहे. काय आहे तुमची एक्सटर्नल मोमेंट, ठीक आहे. काय होऊ शकतं, एक्सटर्नल मोमेंट पण लागू शकते तुमची बीमवर, ठीक आहे. सपोज तुमचा काय आहे हा बीम आहे, ठीक आहे, त्याच्यावर काय होते तुमची एक्सटर्नल मोमेंट कदाचित अशी लागू शकते, अशी लागू शकते, ठीक आहे. या काय आहे तुमच्या मोमेंट आहेत M1 M2, ठीक आहे. तर हे काय झालं मित्रांनो, आजचं डिस्कशन झालं आपलं ज्या काही होतं टाइप्स ऑफ लोड्स, टाइप्स ऑफ बीम्स, टाइप्स ऑफ सपोर्ट्स, त्याच्यानंतर म्हणजे आपल्या इक्विलिब्रियम कंडिशन्स ज्या होत्या त्यांच्याबद्दलचं आपलं हे आजचं डिस्कशन झालं मित्रांनो, ठीक आहे. तर होप तुम्हाला सर्वांना जे आहे मित्रांनो या गोष्टी कळाल्या असतील आणि जर नसतील कळालं तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारायचं आहे की तुम्हाला काय प्रॉब्लेम येतो आहे. त्याच्यासोबतच मी काय करणार आहोत, मी तुम्हाला त्याच्या नोट्स ज्या आहेत त्या प्रोव्हाइड करणारच आहोत. पण त्याआधी तुम्हाला मित्रांनो थोडासा जो आहे, ठीक आहे, आपली एक्झाम पोस्टपोन झाली असली तरी पण असं नाही आहे की आपली एक्झाम जी आहे ती कॅन्सलच झालेली आहे. त्याच्यामुळे आपला जो अप्रोच जो आहे मित्रांनो की एक्झाम गेली आहे ना पुढे तर आपण नंतरून करूया, तो अप्रोच जो आहे तो तुमचा बदलला पाहिजे मित्रांनो, ठीक आहे. आणि तुम्हाला काय आहे, तुम्हाला अभ्यास करत राहायचा आहे मित्रांनो, ठीक आहे. तर मग होप तुम्हाला जे आहे मित्रांनो हे लेसन जे आहेत ते तुम्हाला समजले असेल आणि जर समजले असेल तर तुम्हाला काय करायचे मित्रांसोबत शेअर करायचे आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे मित्रांनो, ठीक आहे. मी तुमच्यासाठी एफर्ट्स घेतो, तुम्हाला फक्त थोडासा एफर्ट घ्यायचा आहे, ते फक्त आहे ते लाईकचं बटन दाबून, ठीक आहे. तर तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग आणि राहा आपल्यासोबत नेक्स्ट लेसनमध्ये जिथं आपण डिस्कस करणार आहोत जे आपलं अनालिसिस ऑफ ट्रस्ट जे आहे त्या चॅप्टरला आपण नेक्स्ट लेसनपासून सुरुवात करणार आहोत मित्रांनो, ठीक आहे. तर तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग आणि टाटा बाय बाय, टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड युअर फॅमिली. थँक्यू.